नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलला। अच्छा ठीक आहे। कुठे येतोय वाजवतोय त्याचं असंच काम असतंय। थोडंसं दरवाजा लावला का लगेच येतो बोलतो मला घेतलं नाही का या तो काय बोलतो। आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला काय झालं माहितीये का, मला बोलला की मम्मी आई मला पुरणपोळी बनव आणि शेवळी पण नव्हते घरामध्ये, ते आणायला गेले आणि मग माझ्या बाळाला लगेच पुरणपोळी बनवते मी। प्रत्येक सणाला पुरणपोळी आम्हाला बनावं लागते का की दादाला पुरणपोळी खूप आवडते। किती आवडते दादा? 4-5 आवडते माझ्या बाळाला। आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगते मी ही साडी कुठे मी बुद्ध गयाला गेलेले 11 वर्ष झाले। माझी आई माझ्या बरोबर होती आणि तिथे बनारसला आम्ही साड्या म्हणजे भरपूर गेलेली मी दुकानात। माझ्या आईला पसंत आलेली, आई बोलली ही घे। अजून 4-5 साड्या मी घेतल्या होत्या, तर ती 11 वर्षाच्या नंतर मी आज घातली। म्हणजे एक वेळेस घातली होती ती आज घातली। तर तुम्ही खरंच मला काय ब्लाऊज तर राहिलं नाही त्याचं, कारण की ब्लाऊज मी शिवलं होतं खूप बारीक होते ना, तर ते नाही आलं मला आणि ते कुठेतरी त्यामधून इकडे शिफ्ट झालं होतं, हरवलं पण ही साडी बघा त्या टायमाला घेतलेली। तर मला आज माझ्या आईची मला कालपासून खूप म्हणजे खूपच आठवण आली। त्याच्यामुळे मी काल एक रील पण बनवली इंस्टाला का आईनं पिंपळाचं झाड लावलं होतं माझ्या तिकडे ऑफिसच्या पुढे, म्हणजे आपल्या गाळ्याच्या पुढे शॉपच्या। तर ते झाड खूप मोठं झालं, मग तिथे जाऊन मी रील बनवली। तर मला खरंच साडीबद्दल कमेंट करून सांगा की आईची पसंत कशी होती। चला भेटूया पुढे। 2 hours later. गुढीपाडव्याचं पुरण मी काढून ठेवलं। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। खरंच पप्पाकडे खरंच पप्पा रशी बनवली मस्त, लय भारी रशी बनवली हा, एवढी भारी पटपट बनवलं पण आज मी आता चालू इथे। खीर बनवली मस्त पैकी, हे बघा एकदम भारी खीर। आता बनवते मी लवकर पुरणपोळ्या, भूक लागली बाळाला पण भूक लागली। आज तो साडी नेसली बुद्ध गायवून आणलेली की मला कसं लक्षात? तुमच्या सगळं लक्षात असते, तुमच्या लय लक्ष। ड्रायव्हर माणूस तुम्ही ड्रायव्हर माणूस कोणाचा ड्रायव्हर? चारो तरफ हे असतं ना, मग लक्ष पाहिजे ना। तुम्ही घेत ना हुशार। पीठ मस्त मळून ठेवलं मी किती टाइम, पण तुम्हाला हे केलं नाही त्याच्यामध्ये। हे पिवळं पीठ कसं झालं? त्यात हळद टाकते का? थोडीशी टाकत नाही, पण टाकली पहिल्यांदा, कधीच नाही टाकत। चला आता पुरणपोळी झालीच का दाखव डायरेक्ट, थांबा एकदम बनवून घेते पटापट। तुझ्या चिकन्या रुपड्याला माझ्या चिकन्या रुपड्याला चोरून पाहते तू, माझ्या चिकन्या रुपड्याला चोरून पाहते तू। गाणं बोलत होते मला तू मला म्हणली ना बाप, तुझ्या चिकन्या रुपड्याला मला चोरून पाहते गाणं होतं तर बोलत होते। बनव पटापट बनव, मला भूक लागली आता, झालं तोंडाला पाणी आले। हो ना, मग बरं कागदावर भारी येते। गोल गोल येते तुला आजच नाही बनवली का तारीफ ओके पुल मत करून। अरे तारीफ करायलाच पाहिजे ना। हो ना, मग नाहीतर तारीफ केली पाहिजे। लय फुगली ग काय मी फुगले का? अगं तू नाही पोळी फुगली असं। मी फुगली पुरणपोळी फुगली, पुरणपोळी फुगली मला, लय फुगली ग, म्हणजे लय फुगली ग, हे काय बोलण्याचं पद्धत? बरोबर आहे ना, लय फुगली ग। मला वाटलं काही मलाच म्हणताय लय फुगली ग, मला तू फुगल्यासारखी दिसती। जाऊ दे आता, रोजच नाही फुगल्यासारखं म्हणायचं, रोज नाही म्हणा, नजर लागते आहे ना। मग किट्टू दादा हो झालं अर्शू झाली शेवटची पोळी ना आता? हो शेवटची, थोडंच पीठ हे केलं। काही चपात्या कर आता, चपात्या कोण खायचे कोण ना, करून ठेव ना। तुम्ही खाता का? चालू आहे तर उभी तर करून टाकायच्या। हो ना, उभी तर नाही तर बसूनच राहील मी आता खाली। झालं आता, बस झालं, एवढं पीठ उरलंय मस्त पैकी, ते ठेवून देते। संध्याकाळच्या ठेवून देते, संध्याकाळच्याला असू का सकाळच्याला असू। म्हटलं सकाळच्याला असू का संध्याकाळच्याला असू, झालं पटकन
4-5 पोळ्या लवकर. लय उशीर झाला ना. काय नाही पुरणपोळ्या साहेबाला उशीरच लागतो. बाई आज पहिल्यांदा मला उशीरच लागतो. आहे का नाही तर बोलायच्याच का नाही. मग पुरणपोळ्या स्वयंपाक आहे, त्याला खीर बनवायची, त्याला अनेक काम आहे, पापड आहे, भजे, कुरडई. म्हणजे काय असं सगळं तुम्हाला वाटतंय आता भजे बनवा, कुरडई बनवा, भजे कुरडई त्याला टाइमच लागतो ना. त्याला टाइम पण मी ते सगळं बनवलेलं नाही. अरे मला वाटतं बनवलं पाहिलं का अगं. अरे मग सकाळपासून काय करते. मी सोनालीला बोलते आपली मावशी सून आहे झाडू पोछाला थोडस म्हणजे हेल्प करायला आली मला. तर आज नको ना बरं चल ते टाकीन नाही टाकू नको रे विशांती. हा तर आपल्याला म्हणजे मी हिला सांगते सोनालीला की तुला खेळवायला कधीचा हर्ष नव्हता आला तर आज आला. तो बोलला की मी येतो. ती बोलली येते की तू बरोबर खेळवायला त्याला थोडस. म्हटलं ये बाई मग खेळव त्याला थोडस. दोघ जण मग आता खेळायले. बघा पुरणपोळी इकडे दाखवा. पुरणपोळी सुगरण बायकोची. सुगरण आहे तू मग तू आजचीच पोळी खावडते का दुसरी कोणाचीच बाय ग बाय ग. मग दुसरे कोणीच देऊ नका बनवून पप्पाला. हा अगं म्हणजे फुगती ती सुनबाईची आष्टी पण खावं लागेल ना. म्हणजे तुझ्यासारखी फुगती ती असं. माझ्यासारखी तुझ्यासारखी नाही तू फुगवती तिला असं. रे काय बोलता तो तुम्ही माझ्यासारखी फुगते. अगं तू फुगवती चांगली असं. अच्छा जाऊ द्या. माझं बोलण्याचा उद्देश असा आहे. बोलाय भारी असतो तुमचा बोलण्याचा उद्देश. चला आता डोकं घ्या जेवायला. तर चला आता पप्पाला वगैरे मी वाढून देते. पप्पाला ठेवतो कारण की उशीर झाला आम्हाला खूप. आज 1:30 वाजला. काय किट्टू चल किट्टू बघा नुसती रशी काय खीर आणि हे बसा बसा बसतो बस हे नका काय खाली सांगू नका. नाही सांगत तरी म्हणलं अजून कसं काय बोलला अजून कसं बोलला ना. एकच पुढे आणि तिकडच जाडजूड बनवली. चला तर मी आता हे करते बनवते म्हणजे जेवते. भेटू आपण थोड्या टायमात. तर चला मस्त पैकी जेवण वगैरे झालं. पोटभर जेवली. मग का पोटभर नाही जेवणार. पुरणपोळी भारी होते. पोटभर नाही जेवणार तर पोटभर जेवत असते. काय मी सासरवाशी नाही. सासरवाशी नाही. काय कसं आहे माहिती का टाइम झाला ना तर मग भूक मोड होत असते ना. अच्छा त्याच्याकरता पोटभर जेवायचं. हा हा तर मी जेवण माझं मी लाजत नाही कुठंच. पण कुठेच लाजत नाही. मी मागून खाते पण हे करत नाही. जेवणाबद्दल आपल्याला लाज नाही. मला जे असेल ते जेवण चालतं. आणि मी जेवणाला कधी नाव नाही ठेवत. सगळ्यात मेन म्हणजे नाव ठेवायचंच नसतं. हा मला तुम्ही भरीत द्या, मला तुम्ही टमाट्याची चटणी द्या. बरं भरीत वांग्याचं प्रीतमला त्यांना बोलवलं वांग्याचं भरीत काय. मला तुम्ही पत्तागोबी द्या, फ्लावर द्या, कुठलीही भाजी द्या. मला फक्त मला बनवलेलं जर कोणी दिलं तर मी लय आनंदानं खाते खरंच. हा पण मी लयच मजाने खाते. स्वतः बनवलेलं जेवण जात नाही. हा स्वतः बनवलं थोडस मला कमी जातं जेवण. पण जर मला कोणी बनवून दिलेलं असलं ना खरंच मला जेवणाचा मी एवढा आनंद घेते ना. आणि मला खरंच कुठली पण भाजी मला माझ्या इनबाईनं म्हणजे होणाऱ्या सुनबाईच्या आईनं मला हरभऱ्याची भाजी दिलेली. खूप भारी बा. मी तुम्हाला दाखवते थांबा आणते. त्यात शेंगदाणे टाकून बनवायची. हा मी बनवली दोनदा बनवली. थांबा इथे आता चालू ठेवलं नाही देखील तुला काय केलं चालतं हे बघतोय काय कार्टून बघतोय. तर बघा मस्त पैकी हरभऱ्याची भाजी दिलेली. मी दोनदा बनवून खाल्ली. विशालला नाही आवडत तर खाल्ली. खूप भारी बा सुकून दिली. मी म्हटलं मला म्हटलं हरभऱ्याची भाजी लय आवडती. विशाल गेलेला ना आता परत तर त्याला म्हटलं घेऊन ये रे मला. तिला सांगितलं आपल्या सुनबाईला. मग तिने तिच्या आईला सांगलं. मग आईनं आणून दिली बघा. लय भारी मस्त. आणि मी दोनदा बनवून खाल्ली. आता एवढी राहिली डब्यात भरली नाही अजून. पप्पाला आवडली. शेंगदाण्याचं कूट आहे ना त्यात वरून टाकायची भाजी. मी तसं नाही केलं. मी लसूण मिरची टमाटर कांदा एवढंच आणि हिला थोडस पाकडून शेंगदाण्याची बनवून थोडस पाण्याचा हे दिला. मस्त सुकी बनवली. लय भारी झाली वाफीवरती. म्हटलं लय भारी झाली. आणि ज्वारीची भाकर मस्त दोनदा बनवून खाल्ली. हो आपण तर खाल्ली.
आता एवढी आहे बाकी. भरपूर आहे अजून. मला ती वल्ली तर लय आवडते. वल्ली नाही खायची, वल्लीला भारी सुकी लय भारी. वली एवढी टेस्टी लागते ना. अगं ते वरून टाकले ते कडायला टाकले ना शेंगदाण्याच्या कूट मध्ये. वली तशी नाही म्हणत, पातळ नाही बोलत मी. हरभऱ्याची भाजी हरभरा आलेला असतो पा नेमकाच त्याचे तोडून आणतात, ते हाताला लय लागतं बरं. ते आम येते त्याला आम रात्री मी एकदा तोडायला गेले ते कोपरगावला असताना भाजी, आणि ती आणली खायला एवढी मोठी. तर ते असं तोडून ना इथं लोक असं ते माझं असं हेच झालं होतं, चिरण्या पडल्या म्हणजे कापलं होतं पूर्ण, हात माझा कापला होता. लय भारी. आणि मला ती घासाची भाजी पण आवडते कधी कधी. गावाकडे घासाची भाजी खाल्लीच नाही अजून, लय दिवस झाले. गावाकडे म्हणजे किती 20-22 वर्ष मी नाही, मला ना कोमल पहिले खाल्ली तर मला वाले घासाची भाजी म्हणजे खाऊशी वाटायची. एकदा मला माझ्या मैत्रिणीने दिली खायला बनवून, तर मी खाल्ली. मग मला ती इच्छाच व्हायची कोमल पोटात असताना, पण मग मला कोणीतरी सांगितलं खायचं नसतं ते घासाची भाजी, जास्त गरम पडते ना बाळपोटात असल्यावर. मग मी बोलायची नुसती नावाला मला एवढीशी द्या म्हणजे खाऊ वाटते म्हणून. मग एकच घास खायची मी त्याचा. मेथीची भाजी सारखी, हा मेथीची भाजी टेस्टी लागते, भरपूर भारी लागते मेथीची भाजी. ती सारखी दिसते, हा दिसते सारखी, पण याची पानं मोठाले असते घासाची. पण टेस्टी काय माहिती एवढी कशी लागते सुक्की. आणि मग तर चला आता सर्व झालंय, आता काम वगैरे आता बाळ मस्त. आता मी जाऊन येतो ऑफिसला. तुम्ही जाऊन या, मी काय येत नाही. तू चालला नका, कंटाळा आला मला. काय नाही त्याला, नको आता 1:30-2 वाजले. आता मी काय करेन माहितीये का, मस्त फ्रेश होते, थोडीशी नक्ष वगैरे घालते ना, आराम करते, थोडा करू द्या आराम. बरं थोडा आराम कर, मग थोड्या वेळाने जाऊ. बापरे थोड्या वेळात जायचं तर काय, मला लय कंटाळा येतोय आता, लय ऊन पण आहे. आणि आज नकाच किटूचा अभ्यास घेते चांगला. त्याचा अभ्यास घे, मी येतो जाऊन मग तिकडून. तुम्ही या जाऊन त्याचा अभ्यास घेते आणि त्याला झोप पण घालते. बघते 4ला आले तर येईल मी, तसं काही नाही. तुम्हाला फोन करेन 4ला. मग मी येतो घ्यायला मग तुला. हा तर चालेल. तर मी आता हा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, खूप खूप प्रेम द्या. खरात मम्मीला.